तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी आता प्रशासन सज्ज झालं आणि पोलीस देखील सज्ज आहे। 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे। आणि याच संदर्भात चांदूर रेल्वे येथील मतमोजणी केंद्रासमोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील नगर परिषदच्या मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम या ठिकाणी ठेवलेले आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून जर पाहिलं तर उद्यापासून मतमोजणीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे असतील, अंजनगाव सुर्जी असतील, अतिशय 2 प्रतिष्ठेची या ठिकाणी निवडणूक झालेली आहे। नका धामणगाव रेल्वेमध्ये जर बघितलं गेलं तर धामणगाव रेल्वेमध्ये भाजपा आमदार प्रताप अडसळ यांच्या भगिनी अर्चना रोठे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात होते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठेची या ठिकाणी लढाई या ठिकाणी एकूणच या ठिकाणी असणार आहे। अंजनगाव सुर्जी नगर परिषदसाठी ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे देखील या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी गजानन लवटे यांचा मुलगा म्हणजे यश लवटे ह्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात होता, त्यामुळे गजानन लवटेची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। या ठिकाणी 15 ते 20 वर्ष नगराध्यक्ष असलेले राजेंद्र सोमवंशी यांनी ऐन वेळेवर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढवली होती। दुसरीकडे जर पाहिलं तर चिखलदरा नगर परिषदमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कोलोती या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते, मात्र अविरोध ते अल्लाद कोलोती या ठिकाणी विजय झाले होते। आपण जर पाहिलं तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी झाल्यानंतर नेमकं कोणाच्या पारड्यात विजय होतो हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का या निवडणुकीमध्ये शिवसेना असतील, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी 16 या ठिकाणी निवडणूक लढल्या होत्या। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अंबरनाथमध्ये भिवंडीहून आलेल्या 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्या असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला। या महिलांचं कनेक्शन भिवंडी शहराचं असल्यानं त्या ठिकाणच्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं या संशयित महिला या ठिकाणी बोगस मतदानासाठी आल्याचा आरोप देखील काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला। मात्र शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार ज्यांच्यावर हा आरोप झाला त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं। दरम्यान काँग्रेसने या सगळ्या प्रकरणासंदर्भात गंभीर आरोप केले असून हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। बोगस मतदानाचा मुद्दा जो आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे आणि ज्यांनी आरोप केले थेट शिंदे गटावरती काँग्रेसचे जे ब्लॉक अध्यक्ष आहेत प्रदीप पाटील यांनी आरोप केलेले आहेत की हे जे मतदान आहे ते बोगस पद्धतीचं मतदान आहे आणि ढाल टाकून त्यांनी अक्षरशः पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। तर काय हे एकंदरीत प्रकरण आहे, काय सांगाल? आम्हाला बोगस महिला कळल्यानंतर आम्ही पोलिसांना याची कल्पना दिली, पोलीस खात्याने रेड केली, पकडले गेले। आमची हीच पोलीस खात्याला विनंती होती काय साहेब यांची आयडी ते म्हणतात ना आयडी नाही, आमचं लग्न आहे, तुम्ही आयडी यांच्या चेक करायच्या, भिवंडीवरून आल्यात ना लग्नाला, मग त्या तिकडच्या रहिवासी आहेत बरोबर आहे, मग तुम्ही त्यांची आयडी मागवा आणि इकडच्या याद्यांमध्ये चेक करा। आम्ही सांगतो ना यादी नंबर वार्ड क्रमांक 2, 9, 10 या वार्डांच्या याद्या चेक करा। यांची जर इथे याच्यात नावे असतील नसतील तर त्यांना सोडून द्यावे, अन्यथा त्यांची नावं असतील तर पहिला आहे देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हा, कृष्णा रसाळ यांच्या हॉलला सील करावे, कारण की यांनी देशद्रोहाचा गुन्हा केलाय आणि ज्या अधिकाऱ्यांनी आणि यांनी संगनमताने नावं टाकली आहेत, कृष्णा रसाळनी आणले याचा अर्थ त्यांनी नावं टाकलेत, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। चौकशीने मी पोलीस खात्याला आवाहन करेन का साहेब त्यांची आयडी चेक करा आणि मतदार याद्या चेक करा, दूध का दूध, पाणी का पाणी। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। एवढी दहशत या प्रभागामध्ये त्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेली आहे। माझं एकच आव्हान आहे, त्याला नडायचं आहे ना तर मग कृष्णा रसाळ पाटीलची नड। मी 1995 पासून त्याच्याशी नडतोय आणि सांगतोय लोकांना का हा गुंडा आहे, हा भूमाफिया आहे, हा मवाली आहे। याला सगळे आरोप खोटे, हे आरोप सगळे खोटे आहेत। आमच्याकडं हा पुरावा आहे, आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही। माझ्याकडं हा पुरावा आहे, या पुरावामध्ये या लग्नाचं कार्ड आलेलं आहे। या लग्नाच्या कार्डमध्ये इथे आमच्याकडं बघा तारीख आहेत 19, 20 हा लग्नाचा शेड्यूल मार्चपर्यंत पॅक आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी उद्या निकाल लागणार आहे। यातच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडी नगर परिषद ही बिनविरोध झाली। यानंतर मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। शिंदखेडा मतदारसंघात नेमका जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
धुळे जिल्ह्यामधील पाहायला गेलं तर पिंपळनेर, शिरपूर, शिंदखेडा आणि दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली होती. मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेचा सगळ्याच नगरसेवक जे काही ते बिनविरोध करण्यात त्यांना यश मिळालेलं होतं. यावेळेस त्यांनी केलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी होत्या या तेवढंच आश्चर्यचकित होत्या. परंतु आता त्यांचा मतदारसंघ असलेला शिंदखेड्यामध्ये नेमका आता निकाल लागणार आहे. या निकालानंतर शिंदखेडाची जी काही नगरपंचायत आहे याच्यावर कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मंत्री जयकुमार रावांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचं शिरपूर वरवाडे नगर परिषदेमध्ये देखील त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. तर एकूणच या जिल्ह्यामधल्या 3-4 ज्या काही नगरपंचायत नगर परिषद आहे यावर आता उद्याच्या निकालानंतर जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये पाहायला गेलं तर शहाद्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली होती. यावेळेस देखील कोणाची प्रतिष्ठा पणाला लागते आणि कोणाचा झेंडा या ठिकाणी फडकला जातो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. तर मुळात एकच पाहायला गेलं तर मंत्री जयकुमार रावल यांनी पूर्ण ताकदीने शिंदखेडा मतदारसंघाकडे आपलं लक्ष वेधून ठेवलेलं आहे. आता उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होईल की यावेळेस झेंडा कुणाचा नेमका फडकलाय. कॅमेरा पर्सन प्रशांत सह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.